सगळ्यांना माहिती आहे सोन्याचा भाव 1.5 लाखाच्या वर गेलेला आहे. आणि हा बघा बाहेर मांडून ठेवला आहे यार. अशी डोक्यावरून टाकायच्या तुझ्याकडे टाकतोस पिकेश. माझा केला नाही बोलणार म्हणून मी आता माझा मी करून घेतला. मोकळा विषय आता आयुष्यभर बघायला नको. आपले श्रेयन कोण? दीदीची मम्मा खुश झाला. अरे बाप रे. कोण टाकतोय का 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 का. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे श्रेयांचं बोरनान. थंबनेलवरून तर तुम्हाला कळलं असेल की आज काय आहे श्रेयांचं बोरनान. आणि ते पण कसं झालं, आमचं रात्री झोपताना कॅलेंडर बघितला की रथसप्तमी असते तेव्हा लास्ट काहीतरी तो मुहूर्त असतो हळदी कुंकवाचा. तर रात्री झोपताना बघितलं की अरे रथसप्तमी तर उद्या आहे, आता काय करणार. मग घाई झाली, सकाळी उठलो, सामान घेऊन आलो आणि आज बोरनान करायचं आहे. काही तास शिल्लक आहेत आणि आमचा नमस्कार बोलणारा पोरगा आज झोपलेला आहे. कारण त्याला झोपवला, कारण संध्याकाळी परत तो चिडचिड करेल, मग त्याला झोप येईल आणि दादा दीदी येणार, मग तो चिडचिड तुला आत्ताच झोपूया झोप. तेव्हा तो झोपलाय आणि आता माझं असं झालेलं आहे की मी काय करू आणि काय नको. काय नाही, सोफा बघा एकटीने इकडे खेचून ठेवलेला आहे. मी सगळे आज साफसफाई मी एकटीने केलं, फक्त डेकोरेशन निकेशवर आहे. आणि मला माझं हळदी कुंकवाचं डेकोरेशन तर मी ऑनलाईन मागवलेलं जे घ्यायचे की, पण आज लास्ट डे आहे हे मला रात्री झोपता वेळेसच कळलं. रथसप्तमीला करतात ते माहिती, रथसप्तमी आज आहे ते मला माहित नव्हतं. मग असं आज तुम्ही घाई झाले, अरे बापरे आता काय करायचं, सिम्पल हळदी कुंकू होणार आहे. मग सकाळी लवकर उठून गेलो मार्केटला, सगळं सामान घेऊन आलोय. आणि आता माझा हळदी कुंकू पण आज आणि श्रियांचं बोरनान पण. श्रियांच्या बोरनानचं असं आहे की त्याला ते हलव्याचे दागिने वगैरे अजिबात नको आहेत, त्याच्यामुळे ते आम्ही आणलेत, पण तो घालून देईल की नाही डोंट नो. हा वाटत ना. तेच मगाची ड्रेस घातला आम्ही ब्लॅक कलरचा, तो पण बाबा काढ असं लगेच, बाबा काढ ड्रेस काढ बोलते तर तो दागिने घालणार आहे काय. मग बघूया, घातले तर ठीक. गेल्या वर्षीच्या बोरनानामध्ये त्याने अशीच मजा केलेली, अजिबात इतका रडत होता. तो ते काढल्यावर तर खूप झाला, पण त्याला दागिने बिलकुल नको आहेत. मग ठीक आहे म्हटलं जाऊ दे, आपण त्याला ड्रेस घातला तरी बस होईल आमच्यासाठी म्हणून तर आता पहिला झोपवून घेता, मी तो उठल्यानंतर खुश राहील म्हणून. तर आता आम्ही तयारीला लागतोय. काय रे बाबा, ए कायले बाबा, ए बाबा कसा पोराची आठवण येते. ए बाबा बाबा इके कर, बाबा इके कर असं बोलला असता ना. आता तयारीला आम्हाला कोण नाही तेव्हा बंटी येईल. बंटीचा भाऊ आणि आज झोपलेला आहे, आज नाही आला तो. बंटीचं काय आता तुला नीड आहे मला सांगशील? कधी पण काय पण का बड्डे आहे, तो बड्डेच्या दिवशी नाही येऊ शकला तर तो आज येणार होता का? आणि आमचे पतंग कुठे चाललेत? श्रीहानचे बोरनान, जे की हे नाव आहे ते श्रीहान बाबूचं आमचं गेल्या वर्षीच आहे. आणि ते आम्ही आज ओपन करून बघितलं तर एकदम फेंट पडले. ते असं पूर्ण हे ब्लॅक कलरचं पतंग आहे ते पूर्ण असं फेंट पडले. दुसरे पतंग पतंगात नाव लावलं असतं आपण. ठीक आहे, बघू आता पुढच्या वर्षी हा काढून टाकायचं ना, दुसऱ्या पतंगीला नवीन लावून टाकूयात आपण. आणि अजून बरंच काय काय करायचं, खाऊ वगैरे सगळं भरून ठेवायचं. मी फक्त इकडे जेलीचं पॅकेट फोडले. हा अजून बाबूला ह्या गोष्टी माहिती नाहीयेत. डेकोरेशन होईल का? आणि इकडे मला रांगोळी काढायची आहे. थोडंफार इथे टिपॉयवर थोडंसं पसारा आहे, रांगोळी काढायला घ्यायची. ती पण माझी अर्धी मूर्ती झालेली आहे आणि बाकी सगळ्या घरामध्ये पसारा आहे. ते आता पटापट मी आवरते. सगळ्यांना माहिती आहे सोन्याचा भाव 1.5 लाखाच्या वर गेलेला आहे. आणि हा बघा बाहेर मांडून ठेवला आहे यार. कोण येऊन घेऊन जाईल आपलं सोना? मग आपलं घेऊन जाईल सोना, तू लगेच आतमध्ये घे. शो शायनिंग झाली की. अरे भारीच वाटतं. हा बघा भारी ना. सोन्याचा भाव किती झालाय? अरे बापरे. मला आपल्याकडे हिरव्या बांगड्या मला कमी पडल्या, अशा चारी बाजूने हिरव्या बांगड्या लावायच्या होत्या, पण त्याच नेमक्या घरी राहिल्यात. इथे आहेत पण ते कमी आहेत. छान वाटतं इथे. हळद कुंकूचं मला इथेच राहू दे मस्त वाटतं. दोन हे निघले असते, एक हळद इकडे कुंकू असं ठेवलं असतं ठेवताना. नाही ठीक आहे. एक प्रॉब्लेम राहिलाय, मला हळद आणि कुंकू असं रांगोळीने काढायचं आहे, पण ते माझा असा हात थरथरतो. मग नको काढू, तू हेल्प कर. नाही मला ते जमत नाही, आपल्याला नाही जमत. आणि सिंपल रांगोळी काढली आणि ते मस्त सिंपल रांगोळीचा ताट भरला. आणि इथून आमची एंट्री होणार, इकडे चपला राहणार आणि आम्ही स्वागत करणार. वेलकम. बाबू करेल. बाबू खुश होणार आहे.
हे काय आमचं डेकोरेशन डन झालेलं आहे. अशी डोक्यावरून टाकायच्या ती तुझ्याकडे टाकतोस निकेश. माझा केला नाही बोलणार म्हणून मी आता माझा मी करून तुझा घेतला. पण करून घे. मोकळा विषय आता आयुष्यभर बघायला नको. डेकोरेशन कसं डेकोरेशन तर काय केले बघा, सगळीकडे नुसती पतंगच पतंग लावलेली आहेत. एकदम भारी खतरनाक. आता बोल बाबा हे काय केलास. आणि इथे सगळा हा खाऊ. एकट्याने भरलाय. मी आणून दिले सगळं. एक बंबया भेटत नव्हते आम्हाला, बंबया शोधल्या आम्ही. ते हळदी कुंकवासाठी पाहिजेत मला. काजू गोळे पण आणले. काजू गोळे बिस्किट तरी अजून आम्हाला 2 बिस्किट्स नाही मिळाले. ते क्रीम वाले बिस्किट काय अजून काय? ह्या लाह्या शेवट आता नरम पडतील. जेल्या आमच्या पोटात गेल्यात हा. एक खाल्ली ते. हा. आता ह्या कॅडबऱ्या राहिल्यात 3 शिल्लक, म्हणजे ताट पूर्ण असं त्याने भरून ठेवले इथे हा निकेशने. आणि या 3 कॅडबऱ्या ते ह्या माझ्या आहेत. ठेवून दे मी ठेवून दिले. पोरं सगळे खाऊन टाकतात. आणि ह्या वेळेस आमचं जास्त आपण काय आणलंच नाही ना खायला वगैरे, दरवर्षी किती आणणार, कारण की ते राहिलं ना की राहून जातं आणि मग खायची आठवण देत नाही. सॉरी आठवण पडत नाही मग नंतर. आणि पोरं पण घेऊन घ्यायची तेवढं ते काय आवडीचं म्हणजे त्यांचे कॅडबऱ्या होत पोरं खायला. आणि काय चॉकलेट बाकीचं काय खायला घेत नाहीत ते. जेली घेऊन जाते. गाजर बिजर हे तिळगुळ बिळगुळ काय खाणार नाही ती. मग त्याच्यामुळे ठीक आहे. चला आता बाबूला उठवूयात. 6 वाजायला आलेत. जेवण द्यायचं. बापरे. हा. बाबू कसा दिसतो आमचा? कसा दिसतो बाबू? सगळ्या दिदी आल्या, फक्त 4च दिदी आल्या. जास्त दिद्या काय आल्या ना आमच्या. श्रियान कोण आलाय? दिदी आले ना. दिदी आणि एकच दादा आलाय. आता दिद्या सगळ्या दिद्या बसलेत आमचा फोटोशूट करायला बाबूला घेऊन. पण बाबू का आमची स्माईलच देत नाही. स्माईल दे. नाही. हनी सिंग कर. नाही मूड ना आमचा. अरे वा. अरे वा. बाबू किती खुश. आणि सगळे आले. या तो दादा ते बघ. दादा आणि दिदी आली परत. अजून एक आली. ते खाऊ घे. हो खाणार. सांग किती दादा आणि दिदी. इकडे बघायचं. अरे बापरे. श्रियान कोण? दीदीची मम्मा खुश झाला. कोण करते? दीदीची मम्मा. ए नका पाया बिया नका पडू. शिवी नाही द्यायची. तर बाबूच्या बोर्डान चालू आहे ना. इकडे बघ श्रियान, इकडे बघ. बसा आजी बसा. हा. अरे बाबू आपली हेअरस्टाईल कशी झाली? दीदी दादा हे सगळं टाकून झालं ना की सगळं खाऊन टाकायचं. हा. अरे बा.
श्रेयन कोण टाकतोय? त्याला ए बिक्कीत 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 कोण खाणार डोक्यावरच्या? ए कोणी टाकलं कोणी टाकलंय? बाबा ए बाबू किती, अरे बाप रे त्याला लायनचीच मजा वाटते. ही काय केस झाली? केस कशी झाली? बाबूची केस कशी झाली? बस झाला बस झाला. हे टाका तुम्ही. टाका टाका तुम्ही पण सगळ्यांनी. ए बाबडी अरे अरे कोण टाकतोय कोण टाकतोय? का 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 तोंडात गेला. सगळं खाऊन टाकायचं आहे. बायकर बायकर सगळे गेले सगळे गेले. हे बाय बायकर बायकर घर खाली झाला आता लगेच. 1 मिनिटात कसा भरला होता. कोणाची आई? अरे बापरे, आधी काय बोलला माहितीये, माझी आई. आणि आमचं बोरनान मस्त एकदम एकदम छान झालेलं आहे सगळे बघा. आणि आज पहिल्यांदा असं काहीतरी झालेलं आहे. मी सांगते ना, पहिल्यांदा असं काहीतरी झालं की आमचा प्रोग्राम असा घरातलं काही फंक्शन असेल ना, झटपट पटापट. श्रेयन काय नाहीतर आम्हाला नेहमी आळस येतो, कंटाळा असतो की जाऊ दे संध्याकाळी नंतर करतो. नाही काय उद्या झालं, करतो. हा सोफा इकडे घ्यायचा ना त्याच्यामुळे. हा टीव्ही बघायची आहे ना, इकडे होता सोफा तर इकडे घ्यायचा आहे म्हणून ते सगळं पटापट पटापट निघाले. आणि इकडे बघा, ए बोरनान कोणाचं होतं? आपल्या घरी कोण आलेलं बाबू? दीदी आल्या. आणि दीदीने काय केलं तुझ्या? कसे डोक्याला टाकत होते बाबूच्या? काय चॉकी चॉकलेट टाकला. अरे बापरे. आणि बाबूने काय टाकला? दादाच्या डोक्यावर काय टाकला? काय टाकला? चॉकी टाकला. सो बोरनान झालं आणि श्रियान बाबूनी सगळ्यांचीच त्यांनी मजा केली. म्हणजे त्याचं झाल्यावर त्यांनी सगळ्या दीदीच्या दादाच्या सगळ्यांच्या डोक्यावर तो टाकत बसलेला आणि मस्त छान मजा आली. श्रियान बाबूचं हे आमचं 3रं बोरनान होतं. आणि पहिल्या 2 बोरनांच्या वेळेस श्रियान खूप रडायचा म्हणजे ना निकेश. कारण त्याचं कारण हे होतं, कळत नव्हतं. नाही पण त्याचं कारण काय होतं माहितीये का? त्याला हे घालायचो ना आम्ही, हलव्याचे दागिने रडत होता म्हणून ह्या वर्षी आम्ही घातलेच नाही. म्हणून त्याला नको रडण्यापेक्षा न घातलेलेच बरे म्हणून त्याला दागिने घातले नाही. आणि म्हणून तो जास्त खुश झाला आणि त्याने जास्त मज्जा केली. सो आता काय नाही, जेवण बनवायचं आहे. काय बनवायचं ते पण मला माहिती नाही, काय बनवायचं आहे नक्की माहिती आहे. आज संडे आहे हो. आणि काय नाही माहिती जेवायला काय बनवायचं आहे. सगळी कामं आटपून लास्ट जेवण. आणि आता जेवायला बसलोय. आणि जेवायला काय आणले निकेश? चायनीज. जेवण काय बनवायचं प्रश्न पडला. शेवट माझ्या लाडक्या नवऱ्याने माझ्यासाठी चायनीज आणलं, म्हणजे आम्हा दोघांसाठी. अजूनपर्यंत लोक चिकनच्या दुकानात उभी होती. 10 वाजले. मी बोललो पाव किलो आणतो ना, मस्त पैकी भाकरी आणि चिकन होती. वाटण नाही. ठीक आहे म्हणून चायनीज घेऊन वाजलेले किती? 9 वाजलेले. हा 9 वाजता मला वाटतं मी चिकन आणू का, 9 वाजता चिकन आणू. कधी बनवलं असतं पण वाटण पण नव्हतं, म्हणजे खोबरंच नाही. तर कसं बनवणार मी?
आणि आमचे पोरग बघा कसे एकटे एकटे खेळतोय. इथे बघ बाबू, तू जेवलास? तू जेवलास? ए हनी सिंग कर. अरे मोबाईल कुठे घेऊन गेलेला तो. श्रियान. शिंग हनी सिंग कर. इकडे इकडे इकडे. करा यो यो हानी शिंग कर. ए निमोतेव. ए रिमोटला नाही बाबा हात लावायच्या. बोल माझ्या बोरनान कसं झालं? बाबू कशा करत होता बोरणान? अशा डोक्यावर कोणाच्या टाकत होता? तो मूड मध्ये नाही. वा त्याने लावला बिग बॉस लावलाय. चला बिग बॉस बघतोय आता आम्ही.